नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कच्च्या शेंगदाण्याची चटपटीत चटणी कशी बनवायची. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका मिक्सरच्या जारमध्ये 1 कप कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे व्यवस्थित नीट करून घ्यायचे आहेत. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात व 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद या पद्धतीने आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचे. आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवले व यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता इथे मी अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घेतले. पहिल्यांदा आपण जिऱ्याची फोडणी देऊयात. जिरं छान तडतडलं की मग हळद, हिंग आणि मीठ आपण या तेलामध्ये ॲड करणार आहोत. 1 मिनिटभर आपण हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेऊयात व यानंतर आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे, मिरची आणि लसूण जाडसर जे वाटून घेतलं आहे ते यामध्ये ॲड करूयात. चटणी एकदम 5 ते 10 मिनिटात बनून तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते व 10 ते 15 दिवस व्यवस्थित टिकते. आता लो फ्लेमवर आपल्याला हे एक 5 ते 7 मिनिटं छानपैकी खरपूस असं परतवून घ्यायचं आहे. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याची चटणी अगदी 10 मिनिटात बनून तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते. अशाच प्रकारच्या भरपूर चटणीच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी खाली देत आहे. तसेच तुम्ही चटणी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या चेक करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.